की नाही आणि सगळा वेळ ते बिनकामात घालवतात. तो उरतो तो फक्त पश्चाताप. हे जोपर्यंत हे जीवन आहे तोपर्यंत वेळ चांगल्या कामात घालवा. एकमेकांना मदत करण्यात, स्वतःला ओळखण्यात, लोकांना खरा मार्ग दाखवण्यात, मानवताच्या कल्याणात. आणि दुसरी गोष्ट, वेळ वाया घालवून कोणालाच आनंद मिळाला नाही. वेळ वाया घालवून आपल्याला तात्पुरता आनंद मिळतो खरा, पण जेव्हा आपण शुद्धीवर येतो तेव्हा कळतं की आपण वेळ किती वाया घालवला आणि आपण स्वतःवरच राग करतो. आणि हीच सवय आपल्याला तणावात टाकते आणि मग आपलं मन कामात लागत नाही. म्हणून वेळ घालवणं बंद करा आणि जे काम करायचे आहे ते करत राहा. चौथी सवय अशी आहे, हा विचार करायचा बंद करा की जे काम मोठमोठे नाही करू शकले ते मी कसं काय करू शकतो. आणि खरं म्हणजे कोणाशी स्वतःची तुलना करणं स्वतःला हानी करण्यासारखं आहे. सगळ्यांची परिस्थिती सारखी नसते, सगळ्यांचे विचार सारखे नसतात. आणि जर असं झालं की जे दुसरे करू शकले नाही ते तुमच्याकडून झाले. काही अशी माणसं असतात की जे अर्धवट प्रयत्न करणारे, ते असे म्हणतात की माझ्याकडून नाही झालं तर तुझ्याकडून कसं काय होईल, असे ते घाबरवत असतात. म्हणून असफल व्यक्तीला पाहून प्रयत्न करायचा सोडून द्यायचा नाही. फक्त प्रयत्न करत राहा आणि सगळं वेळेवर सोडून द्या. मग भिक्षू बोलला, ह्या जर 4 सवयी सोडल्या तर तुझं मन एकदम शांत होऊन जाईल आणि मग वाटेल तिथं तुझं मन लावू शकतो. एवढं सांगून भिक्षू शांत झाले. आतापर्यंत त्याला सगळं समजलं होतं की त्याला काय करायचं आहे. त्याने मनातल्या मनात ह्या 4 सवयी सोडण्याचा निश्चय केला. मग राजकुमारने भिक्षूचे आभार मानले आणि तिथून तो निघून गेला. मित्रांनो, आपण हा नाही विचार केला पाहिजे की लोक माझ्याविषयी काय विचार करतात आणि जर मी एखादं काम करत असेन त्या कामाला हसणार तर नाहीत ना. आपल्याला बिनकामाचा वेळ वाया नाही घालवायचा आहे आणि आपल्याला हा विचार नाही करायचा आहे की कोणा माणसाकडून जे काम नाही झाले ते माझ्याकडून कसे होईल. आणि जर तुम्ही कोणतेही काम मेहनतीने केले तर कोणतेही काम लहान मोठं राहत नाही आणि एक ना एक दिवस सफलता नक्की मिळते. धन्यवाद मित्रांनो. आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला नक्की दाबा, जेणेकरून नवनवीन व्हिडिओ आपल्याला पाहायला मिळतील. धन्यवाद.